आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून राज्यव्यापी स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू आहे। गेले 2 दिवस ही यात्रा कोल्हापुरात होती। या यात्रेतील प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली। येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांना 50% उमेदवारी मिळावी या मागणीचा आग्रह पक्ष नेतृत्वाकडे धरला जाईल असं जाहीर करण्यात आलंय। महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटानं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून या गटाच्या उपनेत्या डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू आहे। गेले 2 दिवस ही यात्रा कोल्हापुरात होती। यात्रेच्या अखेरच्या सत्रात कोल्हापुरात महिला आघाडीची बैठक पार पडली। यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। की आतापर्यंत ज्यांनी जी जागा जिंकलेली आहे ती जागा त्याची, पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी त्या पक्षाचं प्राबल्य आणि त्याची जिंकण्याची क्षमता ही गोष्ट लक्षात घेता जो जिंकेल त्याची जागा। स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या निमित्तानं ठाकरे गटाचे 15 प्रमुख पदाधिकारी राज्यव्यापी दौरा करत आहेत। त्यातून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात असून निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे असंही डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, स्मिता मांढरे, छाया शिंदे, रोशनी गायकवाड, संजना घाडी, प्रतिज्ञा उत्तुरे, जायदा खान, पल्लवी चिखलीकर, रुपाली घोरपडे, वर्षा पाटील, कोमल पवार, अनिता ठोंबरे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या।